गाईज, कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण चिकन थाळीची रेसिपी बघणार आहोत। तर त्याच्यात काय काय मेनू बनवते चला दाखवते। आधी मी कांदे मस्त गॅसवर भाजून घेतलेले आहेत, त्यानंतर लसूण आणि खोबरं तव्यावर भाजून घेतलं आणि इथे आपण चिकन सूप बनवतोय। त्यासाठी मी कुकर गॅसवर ठेवला आहे, त्यामध्ये तेल, जिरं, राई, एक लाल मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि ब्लॅक पेपर पावडर, त्यानंतर आपण चिमूटभर हळद यामध्ये घालणार आहोत। सर्व काही मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये चिकन ॲड करायचं। तर जवळपास मी 1 किलो चिकन इथे घेतलेलं आहे आणि त्यामधून मी थोडंसं सुक्कं चिकनही बनवणार आहे। तर चला, आपलं चिकन सूप इथं रेडी झालेलं आहे। आता त्याला मस्त मिक्स करायचं। वरतून त्यामध्ये आता थोडंसं चवीपुरता मीठ घालायचं आणि 3 ग्लास मी इथे यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। तर अशा प्रकारचं हे चिकन सूप एकदम झटपट बनतं आणि आधी तेच लावून द्यायचं, मग आपलं अर्धं काम डन होऊन जातं। तर बघा, इथे मी चवीपुरता मीठ घातलेलं आहे। आता मस्त झाकण लावून त्याच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत। तर चला, पुढची रेसिपी आपण बघूया, ती म्हणजे मसाला। मसाल्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे पुदिना, अद्रक, कोथिंबीर, भाजलेलं खोबरं, लसूण, कांदा भाजलेला, टोमॅटो, लाल सुक्या मिरच्या आणि लिंबू। त्यानंतर हे सर्व प्रकारचे सुके मसाले घेतले आहेत। तर चला, आता मिक्सरचं भांडं घेऊया। त्यामध्ये आपण आधी भाजलेले कांदे ॲड करणार आहोत, नंतर टोमॅटो घालायचे आहेत, त्यानंतर लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत, अद्रक घालायचं, नंतर आपण यामध्ये भाजलेलं खोबरं घालणार आहोत आणि मग यामध्ये आपण पुदिना, कोथिंबीर सर्व काही ॲड करून मस्त पाणी घालून याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर बघा, आपला मसाला इथं रेडी झालेला आहे आणि आता आपण कलेजी फ्राय बघूया। तर बघा, तवा ठेवलेला आहे, ज्यावर मी खोबरं आणि लसूण भाजलेला होता, मी तोच तवा घेतला आहे। त्यावर तेल घालून मस्त जिरं घातलं आणि आता जो आपण मसाला बनवलेला होता त्याला मी थोडासा तव्यावर घातलेला आहे। त्यातून थोडासा साईडला काढायचा आणि जो तव्यावर घालायचा, त्याला मस्त फ्राय करायचा। त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार सर्व प्रकारचे सुके मसाले घालायचे आणि जेवढे तुम्हाला हवेत तेवढे, जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढे तुम्ही मसाले यामध्ये घालू शकतात। तर मी इथे माझ्या आवडीनुसार सर्व प्रकारचे मसाले घालते। पुन्हा एकदा मिक्स करून थोडं थोडं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, मसाला जळायला नको म्हणून थोडं थोडं पाणी घालत जायचं। त्यानंतर आपण यामध्ये वरतून कलेजी ॲड करणार आहोत। तर अशा प्रकारे कलेजी मस्त स्वच्छ धुवून तिला तव्यावर ॲड करायची, मस्त मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आणि जो लिंबू मी तुम्हाला दाखवला होता तर त्यातला थोडासा रस या कलेजीवर ॲड करायचा। वरतून मस्त कोथिंबीर घालायची, सर्व काही मिक्स करून घ्यायचं आणि चमचमीत असा कलेजी मसाला आपला रेडी आहे। झटपट बनतो, कलेजीला शिजायलाही जास्त टाईम लागत नाही, त्यामुळे ही रेसिपी झटपट बनते। वरतून थोडासा मॅगी मसाला ॲड करायचा आणि याला साईडला काढून घ्यायचं। तर अशा प्रकारची ही कलेजी मसाल्याची रेसिपी तुम्ही अशीही तिला बनवू शकतात। मला चिकन थाळी बनवायची होती म्हणून मी हिला यामध्ये ॲड केलेलं आहे, पण ही अशी ही पुरीसोबत खूप सुंदर लागते। तर बघा, मी इथे साईडला भांड्यामध्ये याला काढून घेते एका। जोपर्यंत कलेजी मसाला झाला तोपर्यंत आपल्या इकडं सूपही रेडी झालं आहे। चला, आता चिकनचा रस्सा बनवून घेऊया। त्यासाठी मी मोठ्या साईजचा टोप गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये मी तेल ॲड केले, जवळपास 3 चम्मच हे तेल असेल। त्यामध्ये आपण थोडंसं बटर ॲड करणार आहोत। जसंही ते गरम होईल त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे। नंतर जेवढे आपण सुके मसाले घेतले होते ते सर्व या तेलामध्ये ॲड करायचे। ते चांगल्या प्रकारे फ्राय झाले की आपण यामध्ये मसाला ॲड करणार आहोत, जो आपण मिक्सरमधून काढून घेतो। तर इथे मसाला ॲड केला आहे मी। आता याला जवळपास 10 ते 15 मिनटं मस्त शिजू द्यायचं आहे। जोपर्यंत मसाला साईडने तेल सोडत नाही तोपर्यंत ह्या मसाल्याला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचा आहे। तुम्ही ताट ठेवूनही शिजवू शकतात किंवा असाही शिजवू शकतात। मसाला छान प्रकारे फ्राय झाला पाहिजे फक्त। तर बघा, असं थोडं थोडं साईडने तेल निघायला लागतं, तेव्हा समजायचं की आपला मसाला डन झाला आहे। आता मी फक्त चिकन सूपमधलं थोडंसं चिकन यामध्ये ॲड करते, पूर्ण चिकन ॲड केलेलं नाही आहे, कारण मी तुम्हाला बोलले की चिकन मसाला बनवायचा आहे म्हणून ह्याच मसाल्यातलं थोडंसं चिकन मी साईडला काढेल, म्हणजे आपला चिकन सुक्का मसालाही डन होऊन जातो। तर इथे बघा, आपल्या चिकन मसाल्यासाठी मी चिकन साईडला काढून घेतलं आहे। जे सुक्कं चिकन म्हणतो ना मसाल्यातलं, तर ते असंच बनवायचं। तर बघा, मी साईडला काढून घेतलं। आता उरलेलं बाकीचं चिकन मी यामध्ये मस्त ॲड करेल आणि सर्व काही मिक्स करून घेईल। तर इथे सर्व मिक्स झाल्यानंतर आपलं जवळपास अर्धा रस्सा इथं डन होऊन जातो। वरतून चिकन सूपचं पाणी घालायचं। तुम्ही चिकन सूपचं पाणी एवढं बनवा की जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे।
कारण नंतर वरतून दुसरं पाणी टाकण्याची गरज पडत नाही आणि मग रस्सा जो लागतो ना तो एकदम ऑसम असतो. तर त्यानंतर बघा इथे मीठ मी ॲड केलं आहे चवीपुरता, कारण आपण सूपमध्येही मीठ घातलेलं होतं म्हणून. अर्ध लिंबूची फोड घातलेली आहे, कोथिंबीर घातली आहे आणि झणझणीत असा चिकनचा रस्सा आपला इथं रेडी झाला आहे. किती मस्त दिसतोय. चला पुढची रेसिपी बघूया. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी, त्यामध्ये मी दही ॲड करते. तुम्ही ताकही घेऊ शकतात, माझ्याकडे दही होतं म्हणून मी ते घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडं भाजलेलं जिरं ॲड करायचं आहे, थोडीशी चिमूटभर साखर घालायची आहे आणि नंतर पुदिना ॲड करायचा आहे. त्यानंतर अर्धं अद्रक ॲड करायचं आहे आणि आपला इथं मठ्ठा जो आहे तो रेडी झालेला आहे. त्यानंतर त्यावर पुदिन्याचे पानं ठेवून मस्त डेकोरेट करायचा आणि चला आता डिश सर्व करूया. तर बघा आधी मी चिकनचा झणझणीत रस्सा ठेवून घेतला, त्यानंतर आपण इथे चिकन सूप ठेवणार आहोत. तर यामध्ये चिकन मसाला ॲड करायचा आहे आणि लगेच आपण बनवलेला राईस. तर मी पुदिना जिरं घालून राईस बनवलेला होता, याची रेसिपी पण चॅनलवर अपलोड होईल लवकरच. त्यानंतर साईडला चपाती ठेवायची, तुमच्याकडे तांदळाची भाकर असेल तुम्ही तीही ठेवू शकता. त्यानंतर कलेजी मसाला ठेवला, मस्त कांदे कैरी ठेवून डिश आपली सर्व झाली. आता यामध्ये काय उरलं आहे ते म्हणजे आपला मस्त टेस्टी असा मठ्ठा. तर चला तोही ॲड करूया आणि मस्त टेस्टी अशी आपली ही चिकन थाळी इथं रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये.